नोकरीवाली मुलगी मोठ्या लोकांची पोरगी पत्नी झाली, बिचारी शिकत होती ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनला, आणि त्याच वेळी माझं तिचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर सुखमय जीवन लागलं. सुरुवातीला शेतीचे काम होत, तिला काम येत नव्हते, शिक्षणवाली मुलगी होती, पण आपल्या संसाराचा ओझा पाहून तिला संसाराची गोडी निर्माण झाली आणि शेताचे काम करू लागली. रोज माझ्या शेतामध्ये 15 ते 20 बायांचा काम करणाऱ्या बाया असतात. कारण 2 एकर मध्ये मिरची आहे, 2 एकर मध्ये टरबुजाची वाडी आहे, 2 अडीच 3 एकर मध्ये गहू आहे, चना आहे, सगळेच मला आहेत. सांबार, हिरवी भाजीपाला आणि कांदा, सगळे पिकं आपण घेतो. परंतु येणाऱ्या 19 तारखेला हरदोलीमध्ये एक ओमप्रकाश भाऊ शेंडे यांच्या निवासस्थानी 9वे हवन, बाबाचे 9वे हवन आहे म्हणून आमचे मोठे भाऊ गोकुल भाऊ गायधने मुक्काम हरदोली यांचा मला फोन आला की भाऊ म्हणे नेहमी तुम्हाला कार्यक्रमाला मी बोलवतो, तुम्ही एकटेच येता, तुम्हाला मार्गदर्शन करायचं आहे, कला दाखवायची आहे, बाबाचं मार्गदर्शन करायचं आहे, आणि म्हणे यावेळी तुम्ही आपल्या पत्नीला घेऊन या. कारण या कार्यक्रमामध्ये आपण पत्नीला घेऊन आलो तर आमच्या तुमच्या ओळख होतील, सेवकिनीच्या ओळख होतील, परमेश्वरी कार्य घडतील आणि सगळ्या जीवनातले दुःख परमेश्वर आपले सुखमय जीवन जगण्याची प्रेरणा देईल. आणि म्हणून ते गोकुल भाऊचे शब्द माझ्या कानावर पडले आणि मी माझ्या पत्नीला सांगितलं, अहो म्हटलं उर्मिला आपल्याला 19 तारखेला हरदोलीला जायचं आहे, 9व्या हवनाचं कार्य आहे, आणि गोकुल भाऊ गायधने कार्यकर्ता माझे मोठे भाऊ त्यांच्याकडून फोन आला आणि मी त्यांना शब्द दिलाय. परंतु पत्नी म्हणायला बसली, हो का हो म्हणे नेहमी तुम्ही इथे जाऊ तिथे जाऊ, शेतीचे काम माझ्याकडे लावून दिला, तुम्ही मस्त टमटम नोकरी करता, घरी येताना शहाणपण करता. पण म्हणे 19 तारखेला माझ्या बहिणीकडे वाढदिवसाचा कार्यक्रम आहे आणि मी वाढदिवसाला जाणार आहे. पण पत्नीला सांगितलंय की म्हटलं आपल्याला बाबाचे कार्य महत्वाचे आहे, पण आपले जीवन दुःखात होते तेव्हा परमेश्वरानं आपल्या साथ दिली आणि मी गोकुल भाऊला शब्द दिला आहे. आणि म्हणून मी माझ्या नोकरीवर जातो, ड्युटीवर जातो, तिच्या मागे शेतीचे कामं लावून दिले, सगळे कामं आटोप आणि घरी ये हे शब्द बोललो आणि मी माझ्या नोकरीहून आपल्या मॅनेजर साहेबाला भेटतो आणि 2 दिवसाच्या सुट्या काढून त्या हरदोलीला जायची तयारी करतो आणि पत्नीला सुद्धा घेऊन जातो. हे माझे विचार आहेत. म्हणून बालमानो मी माझ्या कामाला जातो आणि कामावर येऊन आपल्या पत्नीला समजवतो. मोठी सुंदर आहे स्वभावाले माझी, पण मोठ्या लोकांची पोरगी आहे. नाही म्हटलं तरी गरीबाच्या घरी आली, पण संसार सुखानं थाटला जी. आजही माझ्या पत्नीमध्ये ते गुण आहेत. मी एखाद्या दिवशी ड्युटीला जायला निघालो, माझी कोट घालून देते, काय सांगावा, पाणी गिलासात पहिले पाणी येते, इकडून तिकडून थकून भागून आलो, जेवण करायला देते. काय सुंदर पत्नी मिळालीची मला. आणि एका माझ्या घरच्या शेजारच्या बाईनं विचारलं, म्हणे तुझे घरधनी गेले कुठे? तेव्हा माझी पत्नी गर्वानं काय म्हणे माहिती आहे, मी ड्युटीवर निघालो, अव सूट बूट घालून टाय, त्या बाईला म्हणते माझी पत्नी, अव सूट बूट घालून टाय, बाय 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 बाय.
घालून टाय पती माझे नोकरीला गेले ग बाई, पती माझे नोकरीला गेले ग बाई. ओ सूट बूट घालून टाय, सूट बूट घालून टाय, पती माझे नोकरीला गेले ग बाई, पती माझे नोकरीला गेले ग बाई. ए सूट बूट घालून टाय, बाय 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 बाय, सूट बूट घालून टाय. पती माझे, हे पती माझे नोकरीला गेले ग बाई, पती माझे नोकरीला गेले ग बाई. सूट बूट घालून टाय, बाय बाय बाय, सूट बूट घालून टाय, पती माझे नोकरीला गेले ग बाई, पती माझे नोकरीला गेले ग बाई, पती माझे नोकरीला गेले ग बाई, पती माझे नोकरीला गेले ग बाई. काही का असना परमेश्वराचं गुण मन परमेश्वराचं ध्यान आपल्या मनात असलं आणि घरच्या संसाराचे सुख दुःखाच्या गोष्टी अगर आपल्या अंतःकरणात असल्या तर हा जो मार्ग आहे हा मार्ग कुठे येत नाही. कसा मी घरून निघालो ना आपल्या नोकरीवर पोहोचलो पताच चालला नाही. चला आपले काम केले पाहिजे आणि मॅनेजर साहेबांना विचारून आपल्या मॅनेजर साहेबांना विचारून 2 दिवसाच्या सुट्ट्या घेतल्या पाहिजेत आणि सुट्ट्या घेऊन आपण आपल्या घराकडे परतलो पाहिजे आणि आपल्या पत्नीला सुखदुःखाचा विचार सांगितला पाहिजे. आणि मी आपल्या ड्युटीवर कामं करतो, पत्नी काय करत आहे काय नाही करत आहे आता त्या पत्नीचा विचार आहे. मी येईपर्यंत पत्नीचे सगळे कामं आटोपतील अशीच इच्छा आहे. काय सांगू सकाळपासून कामाला गेली, घरचे काम नाही झाले, सर्व काही झाले बाई. मग काय करू मावशी, माझ्या बहिणीच्या गावाला बाळाचा कार्यक्रम आहे म्हणजे माझ्या बहिणीसाठी अशी करते, पटकन दुकानात जाते बाई, पैसे घेते, पटकन दुकानात जाते आणि कपडे ते घेऊन येते म्हणते. हे येते का नाही यांना घेऊन जाते बाई पहिले. अशी करते 4 तर बाजू गेले हे 5 वाजे येतील ना. अशी करते 2 मिनिटं घरामध्ये बसली राहते, सगळी येतील. हे दुनिया क्या देखते हो, दुनिया क्या देखते हो, टिमकी में जाकर के देखो ना, टिमकी में जाकर के देखो ना. दुनिया क्या देखते हो, टिमकी में जाकर देखो ना, टिमकी में जाकर देखो ना. ये दुनिया क्या देखते हो, दुनिया क्या देखते हो, मोहारी में जाकर के देखो ना, मोदा में जाकर के देखो ना. दुनिया क्या देखते हो, मोहाली में जाकर के देखो ना, मोहाली में जाकर के देखो ना. स्वर्ग सुंदर सजा है भवन, सेवक भी करते वहाँ पर भजन. स्वर्ग सुंदर सजा है भवन, सेवक भी करते वहाँ पर भजन. ऐसा वो मानव मंदिर, ऐसा वो मानव मंदिर, दिल में बीता करके देखो ना, दिल में बीता करके देखो ना. दुनिया क्या देखते हो, टिमकी में जाकर के देखो ना, टिमकी में जाकर के देखो ना. ये दुनिया क्या देखते हो, दुनिया क्या देखते हो, टिमकी
घरचे काम मध्ये आपटले अशी करते 5 तर वाजूनच गेली हे घरी येते यांना ह्या सांगून देते माझ्या बहिणीचा घरी कार्यक्रम आहे आता यांना घेऊन माझ्या बहिणीच्या गावी जायचं चल बाई चला बांधवानो आपल्या साहेबाशी भेटलो सुट्टी घेतली 2 दिवसाच्या सुट्ट्या मिळाल्या आणि साहेबाला सांगितलं मला हवनाला जायचंय हरदोली गावाला आणि परिवार घेऊन माझ्या पत्नीचे काम झाले असतील मी घरी जातो आणि आपल्या पत्नीला तयारी करायला सांगतो आणि त्या गोकुल भाऊच्या शब्दाला मान देऊन हरदोलीला निघून जातो आणि घराला जाईपर्यंत त्या परमेश्वराचा गुण आपल्या मनात असायला पाहिजे नाही का खरंच आहे. टिमकी नगरामध्ये हो टिमकी नगरामध्ये जन्म बाबाचा झाला टिमकी नगरामध्ये जन्म बाबाचा झाला टिमकी नगरामध्ये जन्म बाबाचा झाला. टिमकी नगरामध्ये जन्म बाबाचा झाला. टिमकी नगरामध्ये टिमकी नगरामध्ये जन्म बाबाचा झाला टिमकी नगरामध्ये जन्म बाबाचा झाला. टिमकी नगरामध्ये जन्म बाबाचा झाला. बाबाचा झाला जन्म बाबाचा झाला बाबाचा झाला जन्म बाबाचा झाला. बाबाचा झाला जन्म बाबाचा झाला बाबाचा झाला जन्म बाबाचा झाला. टिमकी नगरामध्ये जन्म बाबाचा झाला. टिमकी नगरामध्ये जन्म बाबाचा झाला. भगवंताचे गुण अगर म्हणत असले तर घर कसा येतो आणि रस्ता कसा जातो हे कळतही नाही आणि म्हणून सेवक बांधवांनो कोणत्याही कामाची सुरुवात तुम्ही परमेश्वरी कार्यानं करा तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही हे बाबाचे शब्द आहेत चला घरी आलो घराचा दार लावलेला दिसते पत्नी घरात काम करत असेल आणि पत्नीला सांगतोय खुशखबरी 2 दिवसाच्या सुट्ट्या घेतलो आपण त्या हरदोलीला जायची तयारी करायची आहे उद्याची 19 तारीख आहे आणि त्या तारखेला आपल्याला जायचं आहे पण का सांगावं आता पत्नीनं विचार सांगितला होता म्हणे माझ्या बहिणीकडे वाढदिवस आहे आता वाढदिवसाचा विचार करते का हवनाचा विचार करते ते बाबा माझ्या पत्नीचे शब्द आहेत माझ्या पत्नीचा विचार आहे म्हणून पत्नीला आवाज देऊन विचार घेतो अगं प्रमिला हे प्रमिला घरी आहे का म्हणतो काम करत असेल नाही का दरवाजा खोलून पाहतो आणि एकदा पुन्हा आवाज मारतोय अगं हे प्रमिला प्रमिला हे प्रमिला घरी आहे का मी ड्युटीवरून आलोय ना काही बाई नमस्कार काय का म्हणते ड्युटीहून हो ड्युटीवरून आलो ना प्रमिला मी आलोय ड्युटीवरून आवाजीने दिला मला तुम्ही ना अगं आवाज देणार पण आता तू मागे असशील त्याच्यामुळे आवाज आला नाही मी तुला आवाज नाही आला का थोडं थोडं आलं होतं मला काय करू होती घरामध्ये काय म्हणते व तुमच्या खाली पिली राहते का मी म्हणते हो. घरामध्ये मला रंगारंगीत का म्हणते राहते तू असं मग कोणत्या रंगाचे राहतात व? रंगामध्ये अव सकाळी उठली का नाही हो. सकाळी झोपून उठली का नाही हा. तेव्हापासून काम चालू होतात माझे तर झोपतले काम सरत नाही व हो का हा पाय तू सगळे काम कर होय. पण बाईने स्त्रीच्या जन्माला यावं तर स्त्रीचे जे काम आहेत ते करावंच लागतील करावे लागेल बा. माणसाचा जो कर्तव्य आहे मग बाबाचा आम्ही सेवक असो की अनेकवाला असो त्याचा जो कर्तव्य आहे त्याला आपल्या पद्धतीने ते केलं तर पती पत्नीचे भांडणं कधी होणार नाही खरंच बोलल्या बा नाही का होय ना बरोबर आहे ना हो.
मग मी तुला शेताचे काम करायला सांगितले होते 25 बाया होत्या होते ना मिरची तोडून झाली झाली टरबुजाचा निंदा झाला झालं संभार काढून झालं सर्व झालं कांद्यातला कचरा झाला झालं गव्हाला पाणी झालं पाणी माणसं वागवत होते होतं माणसाकडे लक्ष द्यायला सांगितलं होतं ना अहो दिली होती दिलं रक्षा. का म्हणजे तू सगळे काम आटोपून तयार आहेस अहो पण मी ना आटोपली कशाला काम तुम्हाला माहित आहे हो, का हो. मी म्हणले बाई सर्व कामं लवकरात लवकर झाले पाहिजे हो. कारण की उद्या थोडं काम आहे आपल्याला जावाच्या म्हणून तुम्हाला सांगली होती ना मी ना कोणतं काम आहे तुम्हाला काय एवढे नाही माहित का बघ कालच सांगली तुम्हाला कालच अहो, सांगली. एवढा लाल लोक करू या गावातले लोक विचार करतील हेच दोघं नवरा बायको आहेत का म्हणतील हा लोकांना अहो लोकांना जेवढा चिकन जिकन चालता का नाही हो. लोक नाव ठेवतील नाही तशी तू प्रेमाचीच माझी पत्नी आहेस हो हो तर मग हा मी काय म्हणते सांग ना माझ्या बहिणीच्या घरी नाही का कार्यक्रम आहे म्हणते माझ्या भाटव्या घरी असं तुम्हाला सांगली होती का रात्री मी ना हो अहो भाटव्या मिळतो नाही का हो बरोबर आहे रंगारंगीचे पाहुणचार आहे माझी आई येईन माझी मामी येईन माझी रिचार्ज सर्व असं म्हणून म्हणली म्हणजे तुझे सगळे रिश्तेदार होय आहेत बा. नाही का खरंच ना हो का सुंदर बायको आहेस हो तुझ्यासारख्या विचाराची बायको 7 जन्माला भेटावं अशी परमेश्वराला विनंती करतो मी एकच जन्म ठीक आहे 7 जन्म म्हणून जा आता तुम्ही. एकाच जन्मान बोर झालीस हो, हो. नाही का एका जन्मालाच बोर झाली हो तू मला एक सांग काय? तुझ्या बहिणीच्या घरी वाढदिवस आहे आहे ना रंगारंगीचे पकवान आहे पकवान आहे तो. तुझ्या सगळे रिश्तेदार येतील येतील बा. मामे मावसे बहिणी अक्षय बाया सगळे येतील सर्व येतील ही गोष्ट खरी आहे हा. पण त्याच्या पहिले मी माझ्या गोकुल भाऊनं फोन केलं हा. आणि त्या हरदोलीने ओम प्रकाश भाऊ शेंडेच्या घरी 9वा हवन कार्य आहे असं. हे सगळं सांगितलं आणि पत्नीला घेऊन येशील हे शब्द बोलले त्याच्याकडे तुझ्या लक्ष नाही आहे का मी गप्पा कसा आल्या का बा हा खाऊन तवा तुम्हाला माहित आहे हे 17-15 काम जे सोडा हो. पहिलं माझ्या बहिणीच्या घरी त्याला वाढदिवसाला हे काम नंतर होत बसतील तुमचे आले म्हणजे तुझ्या बहिणीच्या घरी जाणे महत्वाचं आहे महत्वाचं आहे असं मग आणि त्या हवनाला जाणे महत्वाचं नाही आता हवनाला होत नाही दुसऱ्या हवनाला जायचं कधीतरी हो उर्मिला मी का म्हणतो काय म्हणता ज्यावेळी आपलं लग्न झालं झालं ना ज्यावेळी आपण दुःखात होतो होतो ना आपल्याला घरी खायला अन्न मिळत नव्हतं आपली शेती पिकत होय. नव्हती या मार्गात आलो तेव्हा आपल्याला सातव्या बहीण भाटव्यानं दिलं का कसे बोलता फाटाचे नाव घ्या नको तुम्ही सांगून देते तुम्हाला काहून तवा का झाला का बिघडलं फाटा तुमच्या घरी येऊन खावायला बसे नाही एका दिवस मी तेच तर म्हणतो की आमच्या सुख दुःखामध्ये तुझी बहीण तुझ्या भाटवा आमच्या घरी येऊ शकत नाही तर त्याच्या घरी वाढदिवस जाणे महत्वाचं आहे का आवत असं नाही मला सांगा आपल्याला रितरी निभावं लागेल ना हो मला सांगा माझी बहीण आहे हो. अचानक तुमची बहीण त्या ठिकाणाला तुम्ही गेले असते ना हो बरोबर आहे मग तुम्हाला जावं लागेल माझ्याशी चला म्हणते पण कदाचित त्या दिवशी अगर परमेश्वराचा कार्य आला असता आणि एखाद्या कार्यकर्त्याला एखाद्या सेवकाला मी शब्द दिला असता तर शब्द मी पाळला असता का नाही अहो तर शब्द दिले ना तुम्ही ना हो हो नाही पालत काय होणार आहे का म्हणते काहीच नाही होणार काय नाही होय काहीच नाही होय का काहीच नाही तुला होय. सांगतो का नाही होत का होते? हो शब्दच भगवान शब्दच सैतान आहे आणि म्हणून स्त्रियांनी कधीही आपल्या पती देवाचा विचार घेऊनच शब्द द्यावं कारण पती हा परमेश्वर आहे म्हणजे तुम्ही म्हणता पती देवानं पत्नीचे सहमत करून शब्द द्यायचं हो पण मला सांगा हा मी ने काही शब्द दिली नाही हा पण तुम्ही होका कशाला दिला म्हणते माझ्यासाठी हो हो मी का म्हणतो होका दिलो विचार कर मला माहित आहे तू काऊन बावरलीस तर बाबालीस म्हणजे कारण सगळे शेतीचे काम तुझ्या मांग लावलो सर्व दिवस- शेतीचे काम धंदे केली चांगली साडी कपडे घेतली वा वा. तिच्या घरी वाढदिवस आहे म्हणली वा चांगली वा पैठणी घेतली हा सुंदर बायको आहे जी. हा आणि तुम्ही म्हणता किती जाऊन म्हणता बापरे किती कामाची बायको आहे जी मजाक नाही पण मी का म्हणतो काय म्हणता एवढे काम सांगितलं म्हणून तू या डोका तापला का कशाला तापणार आहे बापा, मला तुम्ही- सांगा सर्व काम धंदे केली जे ना मला ते केली अहो मला मी सांगा. म्हणतो तो तुझ्या बहीण भटव्याच्या घरी जो काही बारशाचा कार्यक्रम आपला वाढदिवसाचा आहे या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी जाऊ या वर्षी नाही तर दुसऱ्या दिवशी जाऊ ते काही उठून परत नाही तू 5,000ची साडी म्हणशील तर 10,000ची साडी घेऊन जाऊ तुला 50,000 रुपये पगार तुझ्या जवळ देतो काय फेकता खाऊन काय एवढे फेकता म्हणतो 2 रुपये खिशातून निघत नाही तुमच्यावाल्या हा? 2 रुपये खिशातून निघत नाही कोणी सांगून राहिल्या 5,000 10,000 साडी काय 50,000 रुपये मला पगारात असेल रस्त्याने उडवता म्हणतो देतामध्ये आलं माझ्या बाबा देतात देऊन अहो बे पण पहिले शब्द दिलाय परमेश्वरी कार्याला तो शब्द पूर्ण झाला पाहिजे असे माझे विचार आहे अहो तुम्ही और म्हणा की बरं म्हणा अहो बरं म्हणा की खोटं म्हणा हा. शब्द तुम्ही दिला शब्द हा. तुम्ही पाळा अहो बदललीस का मला एक सांगा काय? बायांनो मावण्यांनो ही माझी पत्नी हा
ज्यावेळी मी हिला पाहायला गेलो तेव्हा हिचे विचार कसे होते, हिच्या बापाचे, हिच्या आईचे विचार कसे होते, आई बाबांचे कसे? तुझ्या आई बाबांचे हा. नाही म्हणत कसाही असो अगं बाई हेकडा वाकडा कारा डोंगरा सब पाहिजे, बसाय राहिला तर मला चालते. लगीन करा पाहिजे, अगं बाई मला लगीन करा पाहिजे, रेतीवाला नवरा. मला लगीन करा पाहिजे, रेतीवाला नवरा पाहिजे. 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 भैया, आजकालच्या एक तर जमे बी नाही काहीच नाही जमत. काय जमते तुम्हाला निस्ताव मावण्याला मावा त्या मारेगाव पासून या हरदोली पर्यंत असा चालू तू उचलून आणली असेल मध्ये मध्ये. आणल्या पडलेले आणि पहा मावल्यांनो, सत्य परिस्थिती आहे, सेवकात असो अनेक वेळेला तसो ही सत्य परिस्थिती आहे. हा ज्यावेळी आता या पोरीने पाहायला गेलं तेव्हा या बाईचे कसे विचार होते, कसे होते अहो नोकरीवाला आलं शेतीवाला, होय अहो नोकरीवाला आलं शेतीवाला, असा एकुलता एक पाहिजे, पाहिजे ना असा एकुलता एक पाहिजे. त्याने बापही नाही पाहिजे, माय नाही पाहिजे ना डोंगरातून जन्म घेणारा आणले पाहिजे. बोला डोंगर कोणते डोंगर आणले बा मग तू कशी म्हणतेस, कशी म्हणते? म्हणजे नोकरीवालाही पाहिजे पाहिजे, ना. शेतीवालाही होय. पाहिजे, एकुलता एक पाहिजे. मग त्याने मायबाप राहिलं त्याने फेकून देवा ना. फेकणार कायच करेल मला सांगा अहो तुमचा करीन हो. तुमचा करीन ना आपला करीन हो. बाबा ठेका धरला होती ना. मायबापाचा ठिकाणा घेतलीस हो. मला एक सांग, माझ्या मायबापाच्या पोटी त्या पामाजी भोयरच्या पोटीनं कचराबाईच्या पोटी अगर मी जन्माने आलो नसतो हे माय बायको झाली असती का जी? अहो दुसरा पाहिलं असतं ठेका धरला हो दुसरा पाहिली असतीच गोंगल्या. हो डोंगरे काय देव नवरा बायको म्हण, नवरा झाला भाड्याचा बैल आणि बायको म्हणून तसं होईल. काय खऱ्या गोष्टी सांगण्यात यायला दुःख हो, वाटते. कसं आहे दुःख? म्हणून हिचे विचार पहा, अहो नोकरीवाला आणि शेतीवाला, असा एकुलता एक पाहिजे, असा एकुलता एक पाहिजे. नवरा मुलगा परमात्मा एक पाहिजे, असा एकुलता एक पाहिजे मुलगा परमात्मा एक पाहिजे. एकुलता एक पाहिजे, मुलगा परमात्मा एक पाहिजे. आता एकुलता एक पाहिजे, परमात्मा एक पाहिजे. आता एकुलता एक पाहिजे, मुलगा परमात्मा एक पाहिजे. अहो नोकरीवाला आणि शेतीवाला, नोकरीवाला आणि शेतीवाला, असा एकुलता एक पाहिजे, असा एकुलता एक पाहिजे. मुलगा परमात्मा एक पाहिजे, असा एकुलता एक पाहिजे मुलगा परमात्मा एक पाहिजे. आता एकुलता एक पाहिजे, मुलगा परमात्मा एक पाहिजे. आता एकुलता एक पाहिजे, मुलगा परमात्मा एक पाहिजे. पण उर्मिला हे तुझे विचार होते लग्नाच्या वेळी, पण माझे विचार कसे आहेत, कसे होते मग तुमचे? आम्हाला परमात्मा एक पाहिजे आणि तो तुला सगळ्याच गोष्टीनं परिपूर्ण मी भेटलो. काहून नाही पाहिजे लोकं परमात्मा नाही. एक व? अहो मला सांगा हो हो कोणी पोरगा पावाले ते हो. दारू पेते काही दिवस नाही पे लग्न होत नाही. हो. अहो लग्न होत नाही 1-2 महिना नाही पे हो. मग आपली एक पाव डोटाव ना गरीब भेटाव रोजचे चालू पेते आणि बोधवा बोध बायकोला मारते. म्हणूनच तुला परमात्मा एक पाहिजे होता, म्हणून तोही भेटला. म्हणून बाबाला म्हणलो हो. मला नोकरीवा नाही पाहिजे
हा. शेतीवाला पाहिजे. बरोबर आहे. हे नोकरीनं शेती नाही असली तरी चालेल, हा. पण मुलगा परमात्मा एकवाला पाहिजे मला. पाहिजे आणि ते तुझी इच्छा परमेश्वरानं पूर्ण पूर्ण केली. केलं. मग ज्या परमेश्वरानं तुझी इच्छा पूर्ण केलं त्या परमेश्वराच्या कार्याला पहिलं गेलो पाहिजे का बहिणीच्या घरी गेलो पाहिजे? बहिणीच्या घरी. कुत्र्याची शेपूट कधी तेडीच नाही ते बाई. कोणा कुत्री म्हणते मग तुम्ही? तुमच्या- हा? कोणा कुत्री म्हणता? या माऊलीला सांगतो कोणा ह्या? ह्या आमच्या घराच्या आजूबाजूच्या बाया आमच्या घरी आमचा झगडा होऊन राहिला आणि आमचा फागोडा पावाला आल्या. आगोळा म्हणजे तुम्हाला 17 वेळेस सांगली मा बहिणीच्या घरी कार्यक्रम आहे, हो. आपल्या दोघांना जावाचा आहे. तुम्ही शब्द कशाला दिला म्हणलो? कोणाला? हा शब्द कशाला दिले? अगं, मी परमात्माचा सेवक आहे आणि परमेश्वराचे तत्व शब्द नियम माझ्या शरीरात रोम रोमात घुसलेले आहेत आणि मी केव्हाही निवड करीन तर भगवत कार्याची निवड करीन. तो सेवक बंद आहे. असे आहे ना, शब्द तुम्ही दिल्या. शब्द तुम्ही दिला, पालन तुम्ही करा. तुम्ही जा, मी नाही, अजिबात नाही. म्हणून या सेवकाचे आणि सेवकिनीचे विचार कसे असायला पाहिजेत माहित आहे? आता तुझं माझं लग्न झालं, उद्या आमच्या पोटीपाटी होईल, मग माझे विचार कसे असेल? कसे? अहो गोरा गोरा काय व? तुझ्या पोटी हिरा. होईल का नाही? अहो गोरा गोरा, अहो गोरा गोरा तुझ्या पोटी हिरा, गोरा गोरा तुझ्या पोटी हिरा. असा लाखात एक पाहिजे, 17 नाही पाहिजे. अहो, एकच पाहिजे मला. बाबांना सांगितलं पाचवा नियम आपलं कुटुंब मर्यादित ठेवा. मग आम्ही बाबाचे सेवक आहोत, आमचे कुटुंब असे पाहिजेत का 1 डझन? नाही व. अहो आमचे 2 हम दो हमारे दो, पण आता नियम बदललाय. कसा आहे? आता एकच पाहिजे. बरोबर आहे ना. अहो जिंदगी लई मुश्किल आहे म्हणते. एक पोरगा पुसाले पैसे नाही राहत खिशामध्ये लोकांच्या. हो. 2 कसे कसे करते म्हणतो. मग त्यानेच आम्ही डॉक्टर करून, इंजिनियर करून, हा. सगळ्या गोष्टीला संपन्न करून होय ना. या भंडारा जिल्ह्याचा कलेक्टर बनवू. कलेक्टर असे विचार आहेत आम्ही. असं लई मोठा स्वप्न पाहिलं. परमेश्वराला विनवणी करून आम्हाला योग द्या म्हणून. बाबा काव नाही करून तर मग म्हणते. आम्हाला योग किंवा देईल, किंवा? आम्ही परमेश्वरी कार्याचा धावा करून तर परमेश्वर आमचा धावा करू. अहो पण आजच्या दिवस लोक जाऊ म्हणते तिथे. तुझ्या बहिणीच्या घरी गेल्यानं आमचा पोरगा कलेक्टर होईल का? अहो मग भाटव्या फोन आलता. त्या बहीण मग भाटव्या फोन आलता. येस नाही का सारीबाई म्हणे, मी लहान आहो का नाही त्याच्यापेक्षा. ह्या गावामध्ये माया भावजा आहेत, माया वहिनी आहेत, माया भाऊ आहेत, माया भासे आहेत आणि सगळेच आहेत. ते फागोळा पाहतील, ते माय भासी म्हणून ना मामानं मा मामीच्या फागोळा माझ्या पाहा. फागुड्यात तेव्हा किती किती हात नाही माझ्या आजी पण. हो त्याच्या नाही भासी. पुढे जातो तिथे जातो. आजी होय. आणि म्हणून तुला सांगतोय, अहो गोरा गोरा तुझ्या पोटी हिरा, गोरा गोरा तुझ्या पोटी हिरा. असा लाखात एक पाहिजे. असा लाखात एक पाहिजे. कसा? कसा? एक माझ्या बाबावानी नेक पाहिजे. असा लाखात एक पाहिजे. माझा लाखात एक पाहिजे. माझ्या लाखात एक पाहिजे. माझ्या बाबावानी एक पाहिजे. माझ्या लाखात एक पाहिजे. माझ्या बाबावानी एक पाहिजे. गोरा गोरा तुझ्या पोटी हिरा. असा लाखात एक पाहिजे. असा लाखात एक पाहिजे. मग माझ्या बाबावानी नेक पाहिजे. असा लाखात एक पाहिजे. माझ्या बाबाला एक पाहिजे. माझ्या लाखात एक पाहिजे. माझ्या बाबावानी एक पाहिजे. माझ्या लाखात एक पाहिजे. माझ्या बाबावानी एक पाहिजे. हो परमेश्वराला विनवणी केलीस आणि तुला सर्व गुण